देवा तू सांग ना हे मजूर कुठं गेलं. कपाशीत गवत झालं तरी पण मजूर अजून नाही आलं. खुरपणीची वेळ झाली तरी पण मजूर अजून नाही आलं. आता तरी देवा मजूर पाठव ना. कपाशी लावली होती वावरात, कपाशीपेक्षा गवतच जास्त दिसायला लागलंय मला तर. कपाशी कमी गवतच जास्त दिसायला लागलंय. काय करावं गड्या आता, खुरपाला मजूर भेटणार नाही. एक काम करतो आता. ओके गुगल, एका मिनिटात सगळ्या कपाशीतलं गवत कसं खुरपायचं. पुन्हा जर असा प्रश्न विचारला तर फोनातून बाहेर येऊन कानाखाली मारीन. आता गड्या आता एक काम करतो. आता आहे ना एखाद्या मजुराला फोन लावून पाहतो. तोच करतो आता. हॅलो मावशी, ते आपली सरकी खुरपाला येतं का? नाही नाही मी नाही येत. काऊन नाही येत? मी तुम्हाला 500 रुपये रोज देतो ना. नाही मी येतच नाही. अहो तुम्हाला चहा बिस्किट देतो मी त्यासोबत, या ना. नाही मी नाही येत. ऐका, तुम्हाला चहा बिस्किट देतो मी, 1000 रुपये रोज देतो. तुम्हाला नाश्ता देतो, पोहे देतो, जेवण देतो, गुलाबजामुन देतो. नाही मी येतच नाही यंदा, माझ्यावर जमतच नाही यंदा. जा तिकडे मग, नका येऊ. खपा तिकडे ठेवा फोन. काम करतो आता. आता डायरेक्ट नरेंद्र मोदीलाच फोन लावतो मी आता. तसंच करतो आता. हॅलो, नमस्ते भाई और बहनों. नमस्ते मोदीजी. तुम्ही आधी मग ऐकून घ्या, तुम्हाला सांगतो बरं का मी. बोला शुभमजी, काय झालं? काय झालं म्हणजे, अहो मोदीजी, मी माझ्या वावरात कापूस लावला होता. पण त्यात एवढं गावात झालं. हे पाय तुम्ही केवढं गावात झालं. मग मला नेमकं हे समजत नाही. मी माझ्या वावरात कापूस लावला होता का गवत लावलं होतं. एवढं गावात झालं माझ्या वावरात. सांगा तुम्ही आता मी काय करू. डोंगरा एवढं गावात झालं पण तुम्ही काय करू मी आता, सांगा तुम्हीच. अहो शुभमजी, मजूर लावून त्याला खुरपून घ्या ना मग. तेच झालं ना मग. मजूरच भेटत नाही ना. त्याला पण लई डिमांड आली ना. जसं हिरे सोने चांदी ते इतकी डिमांड आली त्याला. तुम्हाला सांगतो मोदीजी, मी आज एका मजुराला फोन लावला होता. एका मी म्हणलं मावशी तुम्ही सरकी खुरपाली आमची. ते नाहीच म्हणायला लागल्या. मी त्याला म्हणलं तुम्हाला मी 1000 रुपये रोज देतो, तुम्हाला जेवण देतो, नाश्ता देतो, चहा बिस्किट देतो, पोहे देतो आणि शेवटला म्हणलं गुलाबजामुन बी देतो. तरी ते नाहीच म्हणते. ते म्हणते मायावाला जमतच नाही. आता सांगा तुम्ही तर मी काय करू. यायला वाटतं मी येतो कोण नाही, मी येतो कोण नाही. लस नखरे करू राहिले. मी हातपाय पडतो यायचं तरी ते यायला नाही म्हणते बाबा. हे मजूर असेच असते शुभमजी. आता मी तरी त्याला काय करू? काय करू. अहो मोदीजी, याला तुम्हीच काहीतरी करू शकता. हे मजूर ना लय नखरे करू राहिले बा. त्याला सकाळी जेवण लागतं, नाश्ता लागतं, थंड पाणी लागतं, दुपारा पण त्याला थंड पाणी लागतं, आणि त्याला गुलाबजामुन लागते दुपारनंतर. सुट्टी लागते म्हणतात जेवणाला. आणि तेवढं होत नाही, त्याला सुट्टी लागते घरी जायला. आणि 1500 रुपये रोज पण लागतो. थोडसंच काम करते लगे त्याची सुट्टी होऊन जाते. शुभमजी, रोजगार हमी अंतर्गत आम्ही त्यांना मजुरांना काम देत आहोत. पण मग तुमच्या भागात 1500 रुपये रोज का मागत आहे? अहो मोदीजी, नुसते 1500 असते ना, कर्ज काढून त्याला पैसे दिले असते खुरपाचे. पण तुम्ही त्याची आटीत ऐकून घ्या आधी. ते आले ना, त्याला आले आधी वडापाव लागतो, गरम चहा लागती, स्पेशल चहा लागती. आणि तुम्हाला सांगतो, चहा जर तशी फिक्की झाली नाहीतर थंडी आली ना, हातातलं खुरपे फेकून द्या, डायरेक्ट घरी निघून जात्या. त्याला एवढं लागतं खायला आणि प्यायला. पुन्हा गरम भजे लागते दुपारा. एवढं असून मी त्याला मन भरत नाही. तुम्हाला सांगतो मोदीजी, माझ्या घरी 4 दिवसांनी चहाची पत्ती संपेले आणि मीच का चहा पिऊ राहिलो. तुम्ही सांगा मी त्याला कुठून देऊ स्पेशल दुधाची चहा. दूध बी नाही माझ्या घरी, पत्ती संपेले. एवढे नखरे करू राहिले मजूर. आता पहा आता याला तुम्हीच काहीतरी मग करा का मोदीजी. नाहीतर ना असं माग लागन, असं माग लागन. मग कसं माग लागन तुम्हालाच माहित नाही. मग मानालाच ना करत तुम्ही. असं नाही करायला पाहिजे शुभमजी त्यांनी. मोदीजी एवढंच नाही, त्याला लगे टायमावर सुट्टी लागते. सकाळी 8 ते 5 राहून जायचं टाइम. 8ला येते. त्याचं जेवण चालतं 2-3 घंटे. पुन्हा नाश्ता लागतो, पाणी लागतं. आणि 5 वाजले लगेच घरी निघून जात्या. 1 सेकंद मागं पुढे होत नाही लगे. 5 वाजता 2-3 मिनिटं बाकी असले ना लगे असे असं करते, अशी घड्याला हातात राहत्या. असं खुरपीते इकडं. मग तिकडं सरकी झाड खुरपीला का गवत खुरपीला द्यायलाच माहित नाही. 5 वाजले खुरपा फेकी ते लगेच. 1 सेकंद मी मागं पुढे होत नाही आणि लगेच घरी निघून जात्या. सांगा तुम्ही याला तुम्हीच काहीतरी करू शकता मोदीजी. तुम्ही एक काम करा मोदीजी, तुम्ही याच्यावरच काहीतरी करा. नाही तर मी ना डायरेक्ट अमिताभ बच्चनला तुमचं नाव सांगेन. हो त्याची महिला ओळखी बरं का. नाहीतर एक काम करा, तुम्ही तुमच्याकडूनच माझ्या कपाशी खुरपाला ना, म्हणजे गवत खुरपाला बाया पाठवून द्या. अरे शुभमजी, इकडे पण तसंच आहे. तिकडं पण तसंच आहे. मग
मोदीजी तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, हे बा तुम्ही जशी लाडकी बहीण योजना काढली, त्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपये, तुम्ही काय करा अशी एक योजना काढा, म्हणजे अशी लाडकी खुरपणी योजना, आणि अशी 15 दिवसाची एक टोळीच बनवून द्या डायरेक्ट, आणि त्या योजना अंतर्गत त्या सगळ्या आहे ना सगळ्याच्या घरी पाठवून द्या खुरपाला, एक एक रोज सगळ्याच्या घरी खुरपाला पाठवून द्या. हेच करा तुम्ही. मग ऐका, लाडकी खुरपणी योजना काढा, असंच करा तुम्ही. लाडकी खुरपणी योजना काढा आणि त्याला तुम्हाला जे पैसे द्यायचे द्यायचे, आणि सगळ्याच्या घरी धाडून द्या थोडं थोडं. पैसे तुम्हीच भरा ना. नाही शुभमजी, असं नाही होऊ शकत. हा, असं नाही होऊ शकत. मग एक काम करा मोदीजी, तुम्ही काय करा, तुमच्याकडे मंजूर द्या पाठवून नाही वावरात खुरपाला. तुम्ही असंच करा, तुम्ही लाडकी खुरपणी योजना काढा, नाहीतर तुमच्या तिकडे मंजूर पाठवून द्या बरं का. हो तुम्हाला सांग, तुम्ही माझ्या नादी लागू नका बरं का. नाहीतर मी आहे ना, मी काय करेन माहितीये का, मी डायरेक्ट आंदोलन करेन, उपोषण करेन डायरेक्ट, माहितीये का. हा, सगळ्या गावातले लोक जमा करून घेईन आणि मग मी माझ्या पद्धतीने आंदोलन करीन, कळलं का. तुम्ही एक काम करा, तुम्ही योजना काढा, नाहीतर मंजूर पाठवून द्या, नाहीतर आंदोलनाचे डायरेक्ट. आता नाही शुभमजी, आम्ही ही योजना नाही काढू शकत. हा, नाही काढू शकत. मोदीजी तुम्हाला सांगतो बरं का, तुम्ही ती योजना काढा, नाहीतर मग मी आहे ना माझ्या पद्धतीने सर्किटला गवत चालेन बरं का. हो तुम्हाला सांगतो मी, हे बा कोणत्याच तणनाशकांना औषधांना गवत चढत नाही ना, मग मी माझ्या पद्धतीने चालेन. मग तुम्ही एक ती योजना काढा, नाहीतर खुरपाला मंजूर पाठवून द्या, नाहीतर मी डायरेक्ट माझ्या पद्धतीने चालेन. मग सांगतो बरं का. हो तुमची पद्धत कोणती पद्धत शुभमजी? मोदीजी, हे पा आजकालचे शेजारी पाजारी गावकी भावकी ना कोणी असं वर चाललं म्हणजे नाव मोठं व्हायला लागलं, चांगलं मोठं व्हायला लागलं ना, तर त्याला बघवतच नाही, जळते त्याच्या मरणाची जळते. मग मी काय करीन, जिथं तिचं गवत व्हायला ना तिथं येईन आणि त्या गावताला म्हणेन, या पाय भाऊ मी नवीन गाडी घेतली. याने काय होईल शुभमजी? यांना काय होईल, अहो तुम्हाला माहित नाही मोदीजी, एखाद्या जर गाडी घेतली, काही मोठं व्हायला लागलं, नाव मोठं व्हायला लागलं, हे शेजारी पाजारी मरणाची जळते पण नाही मागून. मग हे गवत काय चिते गवत, मग मी त्याच्यापाशी म्हणलं मी नवीन गाडी घेतली, मग जळण ना ते मरणाचं जळण माझ्यावर पण निघा त्याच्या मागून डायरेक्ट. मग राख होऊन जाईन त्या गावताची. मग जिथं तिचं गवत माझ्या कापाशीत तिथं जाईन आणि सगळीकडे असंच म्हणेन. मग मला खुरपाची गरज राहणार नाही, गवत आपण माट्या जळून जाईन. मग नुसतं 2 शब्द बोलल्यावर मग मला तुमची गरज नाही, मंजुराची गरज नाही आणि खुरप्याची गरज नाही, मग खुरपाची गरज नाही, मग मला कशाचीच गरज नाही. डायरेक्ट आपण मात्र डायरेक्ट गवतात जमून जाईल म्हणतो 2 शब्दांना. काय म्हणता, बरोबर आहे ना? नाही शुभमजी, असं नाही जमत. हा, असं नाही जमत. कळालं मला, तेव्हाच कळालं मला. तुम्ही बी मायावर जळू राहिले, तुम्ही जळू राहिले 100% मायावर जळू राहिले. मला नवीन पद्धत सापडली ना गावात जाळाची, तुम्ही मायावर जळणारच आहे ना. तुमच्या कपाशीत गावात जाळा असेल तर तुम्ही हीच पद्धत वापरणार आहे. तुम्ही मायावर जळू राहिले, जळा सगळ्यात जळा मायावर. मी काय करतो आता, एक गाडी घेतो, एक बंगला घेतो, सगळं घेऊन टाकतो. शेजारी पाजारी गावकी सगळ्यात जाळी तुम्ही डायरेक्ट. आता सगळ्यात जाळी तुम्ही. आता गावताला मी सांगतो मी गाडी घेतली, मग ते पण जळण मायावर, सगळा गवत राखून असंच करतो. हीच पद्धत वापरतो तुम्ही आता. ठेवलं का मोदीन फोन? जाऊ द्या, मी बिन हीच पद्धत वापरतो आता. त्या ना बिन हीच पद्धत वापरायची असेल आता, त्याच्यामुळे त्याने फोन कट केला. त्याच्यावर मजूर आला असन, ते मजूरला काढून देते ना, ती पैसे वाचते ना त्याचे. जाऊ द्या. तुम्ही काय करा, तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि घंटे दाबून त्या बाजूची शेअर करा. सगळ्या लोक आहे ना, लोकांना शेअर करा. ज्यान कपाशी लावेल ना त्याला सगळ्याला शेअर करा आणि त्याला सांगा कशी पद्धत वापरायची. गावताला म्हणायचं, या भाऊ मी नवीन गाडी घेतली, ते गावात जळण, मग जळून राख होईन दुप्पट निघान गावताच्या मागून. मग सगळ्या कपाशीतलं गावात जळून जाईन ना. मग खुरपाची गरज राहणार नाही तुम्हाला. दे सगळ्या लोकांना पाठवून कपाशीवाल्या. आणि तुमच्याकडे मजूर भेटतं का नाही, का अशीच नखरे करतो चहा पाण्याचे, ते पण सांगा कमेंट करून. येतो मी आता, जाईल तो गावताला. मी नवीन गाडी घेतली, चाल ना, मी नवीन गाडी घेतली, चाल.